माऊलींचं पालखी बसताना सोहळा आणि पंढरीचं विठू माऊली या ठिकाणी आज माऊलींना भेटण्यासाठी आलाय. खरंच हा सोहळा खूप भारी होणार मित्रांनो. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी दिंड्या येतात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतात. एकूणच सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी आज या अलंकापुरीमध्ये होतोय. खरंच हे खूप सुंदर असा दिवस आहे आजचा. माऊलींचा पालखी बसताना सोहळा आणि साक्षात माऊली भेटीला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका सुंदर अशा व्हिडिओला. आज माऊलींचा पालखी बसताना सोहळा आहे आणि आपण जो बघू शकता आज माझ्यासोबत आहे आदित्य आणि मी. तर बघू शकता खूप साऱ्या अशा दिंड्या आज माऊलींचं पालखी बसताना आलेल्या आहेत आणि आम्ही आता तिकडे निघालोय. आता संध्याकाळच्या वाटलं 4:30. मित्रांनो, इंद्रायणी नदीला आला प्रचंड असा पूर आणि जो वारकरी संप्रदायाचा जो जनसमुदाय तो बघू शकता प्रचंड असं माझ्या बॅक साईडला पण आणि इकडे फ्रंटला पण आहे. हे बघा नदीने प्रचंड असं रूप धारण केलंय. हे बघा अंदाज लावा, तिकडे बघा तिकडे पूर्ण काठोकाठ असं इंद्रायणी नदीने पाणी भरलंय आणि असं पाणी आलंय जबरदस्त. हे बघा या ठिकाणी स्वयंपाकाचं काम चाललंय आणि इथं पण त्यांचं भक्ती चालू आहे. म्हणजे जे काय अभंग वगैरे असतात तर ते गाऊन आज या ठिकाणी यांचं हे चाललंय. म्हणजे बघा त्याला म्हणते खरी भक्ती, की आपल्या कामामध्ये सदैव आपला जो देव आहे, जो ईश्वर आहे, आपला परमात्मा आहे, त्याचं सदैव चिंतन करणं ही खरी भक्ती असते मित्रांनो. आणि या आज माऊलींच्या पालखी बसताना सोहळ्याला इथं दिसतोय. म्हणजे विशेष गोष्ट अशी आहे की मला काल तुकाराम महाराजांच्या पालखी बसताना सोहळ्यामध्ये दिसला होता पण इतका छोटा नव्हता तर हा अगदी छोटा आहे. हा माझ्या बाळापेक्षा पण छोटा आहे. मित्रांनो आपल्या सोबत आज अचानक युनिक अशी भेट झाली. मित्रांनो जे आज या ठिकाणी आपल्या सोबत आहे म्हणजे त्यांचं इंस्टाग्रामला एवढं व्हायरल आहे. त्यांचं पाठीमागचं माऊलींचा पालखी बसताना सोहळा असेल किंवा तुकाराम महाराजांचा पालखी बसताना सोहळा असेल किंवा तुकाराम बीज असेल, सर्व असं व्हायरल होणाऱ्या गोष्टी आहेत. आज लाखो लोकांपर्यंत करोड लोकांपर्यंत त्यांच्या ह्या सर्व या गोष्टी व्हायरल होत असतात आणि त्याचं क्रेडिट मिळालं जातं. खरंच त्यांना भेटून खूप भारी वाटलं. या ठिकाणी खूप सारे असे वारकरी विसर्गासाठी थांबले. ते प्रत्येकाला आस लागली आजच्या पालखी बसताना सोहळ्याची. वाट सुरू मिळालाय बोलू ना. मित्रांनो आज माऊलींच्या पालखी बसताना सोहळ्यामध्ये आपली भेट होती द वाट सुरू. इंस्टाग्रामवरती जो माणूस व्हायरल आहे त्या कमी वयामध्ये, आता आम्ही वारीला आलो होतो. काल आम्ही देऊला गेलो होतो. आज आळंदीला आलो होतो. खूप भारी अनुभव. ऍक्च्युली पहिल्यांदाच हे एक्सपिरियन्स करतो. मित्रांनो भयंकर अशी गर्दी आली. सगळ्या सर्व बाजूला जर बघितलं तर सगळीकडे पब्लिक दिसतील तुम्हाला. आणि इकडे या साईडला बघितलं बघा इथं दिंडी आली एक बॅक साईड इकडून. आणि आपल्याला इकडे जायचंय की जिकडे माऊलींचं पालखी बसताना सोहळा होणार आहे तिकडे आपल्याला दिसते. कारण आता आपण माऊलींच्या मंदिराच्या अगदी जवळ यायला लागलोय. आणि हा सोहळा आहे बघा. एक छोटस लहानसं बाळ त्याच्या वडिलांच्या खांद्यावरती बघून मज्जा बघतोय की काय हा सोहळा आहे. हा दैदिप्यमान सोहळा हा कसा नक्की, यालाच तर आषाढी वारी म्हणतात मित्रांनो. आणि आज तर माऊलींच्या पालखी बसताना सोहळा आहे ते बघा. तर खूप सारे असे भाविक भक्त या ठिकाणी या माऊलींच्या पालखी बसताना सोहळ्याला येत असतात. असं बाळ या ठिकाणी आलं. इथं पण एक छोटी आहे. तर खरंच भारी आहे. आषाढी वारीची पुढं कित्येक दिवसांपर्यंत अशीच सदैव राहिली पाहिजे म्हणून हा प्रवास तुमच्यासाठी. एवढं सगळं असं वजन आपलं दररोज ह्या आषाढी वारीमध्ये 15-20 दिवस हा प्रवास मिरवायचा म्हणजे सोपी गोष्ट नाहीये त्या अशा पाण्यामध्ये. खरंच हे म्हणजे कवायसाठी खूप सारं हे ना कोणाचं पण काम नाही व्हावं नाही. हवे कामाचा गजर या ठिकाणी चालू आहे. माऊलींचा पालखी बसताना सोहळा कशा पद्धतीने या ठिकाणी आज वारकरी या ठिकाणी खूप सुंदर असं. मित्रांनो याला म्हणतात खरंच एक श्रद्धा असते की भक्तिभावाने माणूस माऊलींच्या या सोहळ्यामध्ये येऊन भाव
पाऊस पाणी वारा काही न बघता इथून नतमस्तक होत असतो. माऊलींचं पालखी बसताना सोहळा आणि पंढरीचं विठू माऊली या ठिकाणी आज माऊलींना भेटण्यासाठी आलाय. खरंच हा सोहळा खूप भारी होणार मित्रांनो. बघा किती सुंदर असे रूप साजेर आज या माऊलींच्या या हातामध्ये दिसतंय. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी दिंड्या येतात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतात. एकूणच सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी आज या अलंकापुरीमध्ये होतोय. माऊलींचा पालखी बसताना सोहळा आणि साक्षात माऊली भेटीला खरंच हे एक खूप युनिक आहे. आणि मित्रांनो हे असं अचानक पद्धतीने घडतं पण हा एक योगायोग असतो. संध्याकाळ पूर्ण झाली आणि माऊलीचं पालखी बसताना चाललंय तिकडं आणि गर्दी बघू शकता. प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी. आज या ठिकाणी जो इंद्रायणी नदी काठी जे वारकरी मंडळींचा नाद घुमायला पाहिजे होता तिथं आज नदीने हे प्रचंड रूप धारण केलंय. ते निसर्गाच्या पुढे काहीच नाही मित्रांनो. आपल्याला हा माऊली पालखी बसताना सोहळा कसा वाटला त्या आळंदी नगरी मधला नक्कीच सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो पुन्हा भेटू नवीन ब्लॉग्स. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.